हा मित्रांनो, आज अचानक ब्लॉग चालू केला आहे. अचानक म्हणजे बरेच दिवसांनी ब्लॉग चालू केला आहे. का तर गावी आलो मला ब्लॉग करायचं सुचतं, त्यामुळे मी आता ब्लॉग चालू केला. आणि आत्ता जस्ट कल्याणहून इथं वाढायला आलं आहे आमच्या गावी, म्हणून इथूनच चालू केला आहे. खरा ब्लॉग उद्या सकाळपासून चालू होईल झोपेतून उठल्यावरती. आता खूप दमलेलो आहे, त्याच्यामुळे एवढं आता स्टार्ट करतो. जरा खरा ब्लॉग उद्यापासून चालू करणार. आम्ही आता इथे जरा जेवायला आलो आहे. एक नवीन हॉटेल ओपन झालं इथे, मामा भाची हॉटेल म्हणून. आता बघू, पहिल्यांदा आलो जेवायला इथे. टेस्ट वगैरे बघू जरा कशी एकदम. आता ते बाहेर गेलो दाखवतो सध्या. आता मी बसलो आहे, आता मला आला आहे कंटाळा. गाडी चालून कंटाळा आला, त्यामुळे हां आता बसून ब्लॉग करायचं मग कशाला, बरोबर की नाही. ठीक आहे, चलो दाखवतो तुम्हाला नंतर. हे बघा काही हे अशा प्रकारे आम्ही 2 भाज्या मागवलेल्या आहेत. भाज्या नाही बघा, ही आहे एक मटर पनीर आहे आणि एक राजमा आहे आणि या रोट्या मागवलेल्या आहेत. सो आता टेस्ट बघतो कशी. या तुम्ही पण जेवायला या. बघा आमची मम्मी चालू झाली, बघा कशी खाते बघा. आणि आमचे आधी पप्पा वाढतात दिसत होता. मस्त टेस्ट आहे एकदम जबरदस्त. राजमाची टेस्ट चांगली आहे. पनीर मटर पनीर खाऊन बघतो कशी. सुंदर अशी टेस्ट आहे. काय जेवणाला वाले या जेवायला. हा बघा जिरा राईस, म्हणजे क्वांटिटी एवढी दिली आहे ना, म्हणजे बास, एकच बास होतो. एक नंबर जबरदस्त. बघा हा सर्व करतो आम्ही, जबरदस्त. खूप जास्त क्वांटिटी आहे. आता आपण खातो. हाय गाईस, हे बघा, हे ते आहे मामा भाचे लंच होम. 7 महिने झाले यांना खोलून. आणि आम्ही आता जस्ट खाल्लं होतं इथे. आत्ता जस्ट जेवण उठलो. एक नंबर जेवण आहे, जबरदस्त जेवण आहे, खतरनाक एकदम. हे बघा, हेच तर हॉटेल. तुम्ही कधी आले ना तर तुम्ही जेवायला या. खूप छान आहे, जबरदस्त जेवण आहे एकदम. म्हणजे तुमचं मन भरलंच पाहिजे, एवढं भारी जेवण आहे. मामा भाचे हॉटेल एक नंबर. आलेले आहेत हॉटेलचे मालक आलेले आहेत. तो तुम्ही बघू शकता, हे हॉटेलचे मालक आहेत. हे बघा, आणि हे त्यांचं हॉटेल आहे. ते उजेड आहे दिसेल इथे. त्यांच्या हॉटेलला तुम्ही कधी व्हिजिट करा. यांना 7 महिने झाले आता खोलून. पण आता आम्ही जेवण खाल्लं, ते मटर पनीर जे राजमा खाल्ला, काय टेस्ट होती, जबरदस्त टेस्ट होती. आम्हाला वाटलं नव्हतं, जबरदस्त टेस्ट होती. तर तुम्ही या. ओके, चला. गुड मॉर्निंग गाईज. नुसतं गावी आलेलो. आता खायला गावी आलेलो. पण गोरा का दिसतो मी. तर आता मी जरा तिकडंच आलो आहे माझ्या. तर मस्त फ्रेश वगैरे झालो, अंघोळ वगैरे केली मस्त की. बघा काय व्ह्यू आहे, जबरदस्त एकदम. हिरवंगार झालं आहे आता. आणि हे माझ्या आत्तीचं घर आहे. सो आता जरा आत्तीला वगैरे भेटतो, लगेच निघायचं. हा काय जास्त मोठा ब्लॉग नाही आहे, एकदम छोटा ब्लॉग करणार आहे. जास्त काय नाही. अरे हे बघा, जबरदस्त दिसलीच नाही ती मांजर इथं बसली म्हणून. मुलं सासा बिसा बसला काय, एवढा सफेद मांजर आहे. चालू जरा हत्ती वगैरे भेटतो आता. चला. मला हत्ती तर भेटली नाही, पण संदेश आहे इथं. तुम्ही याला बघितला असेल कधी ना कधी बऱ्याच वर्षांनी मी ब्लॉग करतो आहे. असं वाटते डेली करायला पाहिजे, पण काय भेटतच नाही. कंटेंट कुठं जाऊ, कामाला जायचं, हे ते काय भेटत नाही. मग काय भारी वाटते तुम्ही का, मस्त. हा बघा, हा आत्ताशी उठला आहे. आत्ताशी म्हणजे तो रात्री लेट येतो कामावरून, म्हणून तो आता झोपून घेतो. मग दुपारी परत जायचं असतं त्याला. एक माणूस आमचा तो आता गेला पुण्याला, प्रवीणदा आहे, तो पण गेला. पण आता कोण नाही गावात. आता बघू परत कधी आलो तर तेव्हा. चला.
हे बघा, हे आमच्या गावची घरं बघा, सुधारली चांगली आता, पहिलीची नव्हती. हा आमच्या गावचा रस्ता, हा व्ह्यू, आणि हे आमचं इथून घर आहे ह्या गल्लीतून. दाखवायला पण नको आता, पुढे जायला लागले नाही तर. सुंदर असं आमचं गाव. चला आता पुढे पण दाखवतो तुम्हाला. घे एक लो माझं थोबाड नका बघू आता फक्त गाव बघा. हे आमचं असं गाव छोटंसं शांत. आता शांत आहे, पण यात्रा बित्रा असले का लय गर्दी असते मग, लय पब्लिक. हे बघा, हे मुक्ताबाईचं मंदिर आहे. हे बघा लय धूम झालं. हे देखो सुंदर एकदम मस्त असं. आणि आमची गाडी आता अडकली आहे. ती बघा, ती गाडी आहे, त्याच्या मागे या 2 गाड्या, पण या गाडीचे ड्रायव्हरच कोण नाही. आणि हे बघा हे फ्रेंड. अरे पळू नका तुम्ही यार, काढायची कशी गाडी, हा लपडा आलाय. मुक्ताबा देवीचं मंदिर आहे आणि बाजूला विठ्ठल रुक्माईचं मंदिर, बाजूलाच आहेत मस्त पैकी. हा कळस, हा ही कळस. लोमदा ही अशा प्रकारे गाडी काढायची आम्हाला इथनं. तर मित्रांनो, आता आमची खरी कसरत इथून चालू झालेली होती गाडी काढायची. सो आता तुम्ही बघू शकता गाडी कशी काढतोय मी. तुम्ही पुढे बघाच. आम्हाला हत्ती वगैरे सर्व गाईड करते. माझ्या हत्तीचा संदेश आहे तो गाडी, जसं की दगड वगैरे काढतोय, इथून टाक तिथून टाक. हत्ती सांगते इथं टाक तिथे टाक. पण आता ती गाडी कशी काढली मी शेवटी फायनली, तुम्ही बघा पुढे. येऊ दे बघा, इकून मारून घे थोडीशी, इकून थोडी मारून घे, मी तिथं घासणार नाही. हा इकडं बसणार आहे. मार दादा, मार इथूनच. हम्म. हळूहळू, एकदम स्लो घे, एकदम स्लो आहे. म्हणून थोडी मारून घे म्हटलं इकडं. थोडी इकडून मार. आता पूर्ण मार तिकडा. नाही लगेच नको तिकडं मागं घासल. मागं लागतंय का तिथं? नाही ना, थोडं घे शिदा. हा नाही तुळशील नाही, तिथं जागा आहे थोडी. अशीच येऊ दे पुढे स्टेप. गाडी यशस्वीरित्या पार पडलेली आहे. मिशन सक्सेस, रेड झोन क्लिअर. अशा तऱ्हेने आम्ही गाडी काढलेली आहे. मदत करायला आम्हाला हे होते, हात बेत दाखवा. मिशन सक्सेसफुल केलं यांनी. असं करणं यायचं का बघून. ठीक आहे, चला आता जातो आम्ही, निघतो. संदेशनी खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं, खूप आम्हाला काय म्हणतात गाईड केलं. आणि आत्ती पण आमची बघा, ही आमची आत्ती, पप्पांची सख्खी बहीण. आत्ती हात दाखव. हां चलो नाते अभि. सुंदर असा व्ह्यू आहे आमच्या गावचा. आम्ही चाललोय गाडी घेऊन तिकडे मम्मी पप्पांना घ्यायला. पाऊस एकदम थोडा जास्त पाऊस नाही आहे, पण खूप भारी वाटतं इथं आलो. मस्त. कोणाला सांगितलं रे? ती म्हणते कोणाला सांगते. आता ती जेव्हा युट्यूबला व्हिडिओ बघल ना तेव्हा समजा तिला कोणाला सांगते. अगं ते मी युट्यूबला व्हिडिओ बनवतो ना, त्याचं आहे ते. अरे पण लांब नेले ना मला, तो मला इथं उतरायचे नाही, मी इथे खाली जाईल. मी काय गाडीत बसू, तू येतो का खाली? बाहेर पडायला असा पाऊस चालू झालेला आहे मस्त की, खूप भारी वाटतं एकदम.
छी. तर पाऊस कमी झाला तर बाहेर जातो. हा व्ह्यू काय जबरदस्त आहे. तेव्हा ती नदी आहे ना, बरोबर आमच्या गावाच्या बाजूला ती नदी आहे, भीमा नदी. अशा तऱ्हेने पाऊस गेलेला आहे, थोडा थोडा आहे. मस्त की बाहेर आलेलं आहे. वा, हेच ते वातावरण असतं की ह्या वातावरणात यायला मजा येते गावाला पावसाळ्यात. आता थोडी इथं वरती चढतो, वरती जाऊन तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो. बघा, वाव, हे बघा, हा सुंदर, एकदम भारी. थोडं वरती जातो, म्हणजे वरतून अजून थोडा छान व्ह्यू दिसेल. असं वर जाता आता ते तिकडं त्या साईडला डोंगराला नको जायला मी. एकदम मस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. बघू शकता तुम्ही. हां, आत्ता तुम्ही बघा. हा 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 हा. अरे एवढा कॅमेरा आता एवढं घेतला आहे, तोंड दाखवतं काय मला सगळं. वा वा वा, हे बघा, हे आहे आमचं गाव. तुम्हाला ते दिसतंय की नाही, झूम करून दाखवतो. तिकडं आहे भैरवाचं मंदिर. हे बघा, हे आहे आमच्या भैरवनाथाचं मंदिर. नदीच्या बाजूला एकदम मस्त. अरे तेव्हा पाऊस आला, पळा पळा, मी भिजेल आता. बघा तिकडून पाऊस आलेला आहे मस्त की. भिजून जाईल. आंघोळ केली आहे पाऊस, परत नाही मला आंघोळ करायची आता. जरा गाडीत बसतो. जोरात आला पाऊस. चला चला काही आता आम्ही निघतो कल्याणला जायला. आता खूप वेळ झाला, आता ऊन पडलं. मग एवढा पाऊस होता तर आता खूप ऊन पडलं. चला आता आम्ही निघतो कल्याणला जायला. ओके, आता ब्लॉगचा एंड इथेच करतो. आता काही कुठे एंड बिंड करणार नाही. आता जातो डायरेक्ट घरी. ही बघा ही गाडी. चलो बाय बाय, भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. ओके, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर. ओके, चलो बाय. हाय गाईज, आम्ही एक असं जरा फिरता बोललो, पप्पाला मका खायचा होता. मग एका ठिकाणी आलो आणि हा धबधबा इथं आम्हाला दिसला. इथंच आमचा अर्धा पाऊण तास इथं गेला आणि फोटो काढ हे काढ पण खूप भारी होतं. पूर्ण भिजून गेलो. आता बघा आता एकदम छोटा धबधबा आहे. आता माशीलघाट आमचा डेलीचा येण्याचा आहे, तरी पण आम्ही काही थांबलो नाही. पहिल्यांदा मला वाटतं जास्त वेळ एवढं थांबलेलो आहे. तो आता आम्ही टाईम आहे म्हणून थांबला, तर कसला थांबला असतो, गेलो असतो आम्ही परत. तर आम्हाला एकदम भारी वाटलं इथं थांबून. मस्त एका पूर्ण भिजून गेलो इथं. मम्मी सगळे भिजून गेले. व्हिडिओ काढले मस्त सर्वांनी. आम्हाला भीती वाटत होती पण तरी गेलो. एवढीच धबधबा मला भीती वाटते, काय बोलायचं. ठीक आहे, चलो ब्लॉगचा एंड तर तिकडे गावीच केला, तरी पण मुलं स्टार्ट करूया. सो आता मी ब्लॉगचा एंड करतो. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.